राजी काय करताय? काय हॉस्पिटलमध्ये चाललोय आता. रेशमासाठी जे जे गोष्टी लागणार आहेत ना त्या गोष्टी घेऊन चाललोय. बाळाला मिल्क घेतलं. काय आहे? तर रेशमा लांब आहे ना बाळापासून, त्यासाठी मग त्यासाठी बाळाला मिल्क घेतलेलं आहे. बाळासाठी मिल्क हां, त्यासाठी गरम पाणी घेतलं आणि बाकी काय डब्बा बिब्बा लागणाऱ्या गोष्टी, तेल, ब्रश. याच्यात काय? ह्याच्यात तिचं ते ब्रेस्ट पंप आहे आणि बाळवते आहे. सो हे 2 दिवस खूपच स्ट्रेसफुल होते आमच्यासाठी आणि लवकरच व्हिडिओ येईल काय काय घडलं या 2 दिवसात, काय आमची लाईफ चेंज झाली, काय काय गोष्टी घडल्या. एकदम सगळं काय एक 15 ते 20 मिनटाच्या टाईम स्पेंडमध्ये पूर्ण उलटून पुलटून गेलं. आमचं जग पूर्ण पलटल्यासारखं झालं होतं. पण आता तेच लाईनीवर आणायचा प्रयत्न करतोय. बाळ एकीकडं आहे, रेशमा एकीकडं आहे. हाल चाललेत सगळ्यांचे खूप. पण होईल, एक हप्ताभरात सगळं ठीक होईल ही अपेक्षा आहे. लवकर रेशमाला घरी येऊन ही पण अपेक्षा आहे. पण खूप हाल झाले एवढ्या 2 दिवसात. आम्ही शेअर करू लवकरच तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी. आता मी निघालो आहे हॉस्पिटलसाठी आणि 5 मिनटात हॉस्पिटलमध्ये पोहोचून तुम्हाला रेशमाशी भेटवतो. तर आता आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलो आहे. मी ऐकलं संगत. हो, काळजी नाही करायची. आपलं बाळ पण छान आहे. बिलकुल काळजी नाही करायची. बावडे आहे. हा, ओके. शांत राहायचं. हा, हात नको. बाळ किती मस्त तुला सांग. बाळ किती भारी तुला सांग. दुसरी देश हॅलो. ठीक है, इनको भेज देता. हाँ हाँ. एक अर्ध्या तासासाठी वेंटीचा मास्क काढला जातो. त्यानंतर परत रेशमा लवकर बरी हो. तुझे फॅन्स सगळे तुझं वेट करतात. अजून जोर दिसायल. हास. चिअर्स फॅमिली पण. बोल ना काहीतरी. बोलता नाही ना? का हळू आवाजात बोलते का? कॅमेरा चालू घेऊ का? आवाज निघत नाही. कप थोडं थोडं बरं वाटतंय आधी, पण आवाज निघत नाहीये. लवकर रिकवर व्हायचंय, बाळाकडे जायचंय. अजून बघितलं नाही, आज 3 दिवस झाले. पण मी रडणार नाही, काही नाही. काय आहे रेश्मा? आहे काय आहे? काय खेळत? कशाची एक्सरसाइज? लंग्स. हा, लंग्स. हो का? कसं करायचं? एक टायमाला तिन्ही पण उडले पाहिजे.
काय झालं पाहिजे? एका टायमाला तिन्ही बॉल वरती गेलं पाहिजे. हां ठीक आहे, थांब. 1 2 3 स्टार्ट. एकच गेलं. जोरात वाढ. हे सांग, तुझं हॉस्पिटल जायचा कितवा दिवस आहे? आज काय चेंजेस झाले कालपेक्षा? बेटर आहे. कितवा दिवस आहे? 3 दिवस झाले. सो आज तिसरा दिवस. तिसरा दिवस संपेल आता. 11 वाजलेत रात्रीचे. कालपेक्षा आज काय बेटर? बरं वाटतंय थोडं. बोलता येत? खूप जास्त अवघड होते हे सगळे दिवस. खूप एकदम स्टक, डेंजर. कुणावर असे दिवस नाही यायला पाहिजे. तुझ्या फॅन्सला काय बोलायचं तुला? सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा देवा. अजून तू परत कधी नीट होणार आहे काय सांग? लवकरच. सगळं कसं काय झालं काय सांगू शकते? त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवेल मी, की कशामुळे झालंय, कसं झालं. ज्यावेळेस मला प्रॉपर बोलता येईल त्यावेळेस सांगेल. मशिनरी रेशमा आता फर्स्ट टाइम चालणार आहे. बघा काय होतं. हा जे आहे ना स्कॅन, पहिले इथे सगळं वाईट वाईट दिसायचं आपल्याला.
तर ते तसं आता काहीच सगळं नाही, एकदम ब्लॅक झालेलं पूर्ण आहे. क्लिअर आता ती सिक्रेशन्स पण काढते. हे इथे फक्त छोटासा एक पॅच आहे, छोटासा पॅच आहे. त्याच्यासाठी आपल्याला 1 लिटर होतो लागू. आज 6 दिवसानंतर आम्ही चाललोय ते सोडून. काय आयसीयू सोडून चालली मी फायनली. कुठे? वरती स्पेशलला. चलो फायनली चलो. हे सगळं लूज झालंय का? हा ना, पूर्ण पॅक होतंय, सगळं लूज झालंय. एवढा हात होता ना. मांडी होत्या ठेवून नाही तुझ्याकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये कामाला लावायचं ना. काय नाही, आता नीट झाले. हा झाली नीट. इकडून अजून सुळ्या खूप बसलेला आहे. आता शिफ्ट केलंय, थोडं जीवात जीव आल्यासारखं वाटतंय आम्हाला. नाही तर 2 ते 3 दिवस खूपच एकदम स्ट्रेसफुल होते. चलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या मावशींनी, मी आले होते तर मला तर काहीच हे नव्हतं ना, कळत नव्हतं काहीच ना. तर यांनी खूप मदत केली. एक स्टाफ एकदम 1 नंबर स्टाफ आहे. मेन म्हणजे खूप मदत केली, खूप जास्त. मला तर काही समजत पण नव्हतं. अजून खूप काही गोष्टी शेअर करायच्या. हळूहळू हळूहळू एक एक सांगणार. पुढची वर ठेवायची काय? त्यासाठी देवी घेऊन बसवलं. कोण आहे ते? शेर बब्बर शेर. आणि कोण आहे? मुफासा. कोण? मिकासा. मी कसाची भांडावरली. बाळाला भेटली नाही. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून काय, बा पण तोंड नाही बघितलं तिने. अजून ती बाळाला भेटली नाहीये. आज किती दिवस आहे? आणि ती फोटो पण नाही बघत आहे. आज 6वा दिवस आहे. फोटो पण नाही बघत आहे आणि व्हिडिओ कॉल पण नाही करत आहे. तिचं बोलणं आलं की मी डायरेक्ट समोरासमोरच भेटेन. तिचं थोडंसं इमोशनल अटॅचमेंट तिची आहे. म्हणून लवकर नीट झाली ती ना. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही टाकू की फर्स्ट टाइम जेव्हा बाळाला भेटेल तेव्हा काय तिथे रिॲक्शन टाकू. आवडले नाही त्याच्यामुळे दुसऱ्या रूममध्ये चाललाय. कारण की याचा बेड आहे ना खूप वरती होता. छोटा बेड पाहिजे. हा, त्यामुळे तिकडचं घेतलंय. हाईट जास्त आहे लगेच. याची हाईट खूप आहे. तर माझी हाईट कमी आहे, त्याची जास्त. काय घेता? बेड शीट. आमच्या ताजीचे खूप हाल झाले. इकडे मी घेतो आता. काहीतरी घेऊ लागा. चला चला चला. खोल लाग नाही. इथं आहे छोटा बेड. इवर
आहे रिमोट आहे याला. मग बसा मला त्या लाईट आहे ते. पाहिजे म्हणून नाही ना. वर करता का मग? ते वर कर ना बेडरूम. इथं खाली काय पेशंटची तर नुसती मारामारीची बोलायची. खाली माझी चालू खाली माझी होती. खाली मला न मला खरंच करत नाही. असं वाटतं मी खालीच थांबायला पाहिजे. कसं का गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे हॉस्पिटलचा 7वा दिवस आणि रेश्मा आणि मी आलो आहे बाहेर ऊन खायला. उन्हामध्ये फिरायला नाही बसायला. बसायला इथं ऊन लागते तर मी असे वेगळी दिसते ना. रिफ्लेक्शन असे वेगळे वाटतं. असं वाटतं मी बुट्टी हो गई 50-70-80 साल की है ना. रिफ्लेक्शन वेगळंच होतं. तू आजारी होती म्हणून. तसं नाही. ठीक आहे. थोडं असं असतं ना. थोडं आजारी असलं म्हणून काय झालं, चांगलं तर दिसलं पाहिजे. मुलींसाठी आधी ते गरजेचं असतं, चांगलं दिसणं. सो आज हॉस्पिटलचा 7वा दिवस. 7 दिवस झालेत आज मी बेबीपासून लांब आहे. म्हणजे ती एक माझी म्हणजे हे काय म्हणतात त्याला, काय गोल आहे की लवकरात लवकर बेबीकडे जायचं. तिने अजून फोटो नाही पाहिलेला ना, त्याचा चेहरा पाहिला बेबीचा ना, व्हिडिओ कॉल केला, काय नाही. सो लवकरात लवकर बेबीकडे जाण्यासाठी ती खूप फास्टली रिकवर करते एकदम चांगल्या प्रकारे. तुम्हीच पकडा, माझा हात दुखतोय. सो मग आज थोडंसं फ्रेश वाटतंय, खूप बेटर फील करते. आणि कसं असतं माइंडमध्ये थोडंसं ठेवावं लागतंच. म्हणजे काहीतरी की ते घरी जायची एक ओढ, पॉझिटिव्ह माइंड, ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या तर पॉसिबल असतं सगळ्या गोष्टीतून बाहेर निघणं. जर आपण त्या गोष्टी जर माइंडमध्ये नाही ठेवलं तर आपण त्या गोष्टीतून बाहेर निघू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. कोणी असो, आज तुमच्यावर पण उद्या म्हणजे कुणाला दुखू शकतं, कारण की अशा गोष्टी सांगून होत नाहीत. त्याच्यामुळे ना पॉझिटिव्ह माइंड ठेवणं खूप गरजेचं आहे. हे मी याच्यातून तुम्हाला सांगेल कधी पण. अजून तर भरपूर प्रोसेस बाकी आहे. अजून हे निघायचं आहे, सगळ्या गोष्टी आहे. ते सलाईन्स वगैरे सेंट्रल लाईन सलाईन लावलेली आहे तिला. लाईन हा ऐकून बघू शकता. नाश्ता केलाय मगाशीच. बाकी दुपार थोडेसे आज कोण कोण येणार आहे मी ते पण तुम्हाला दाखवेल. असे मम्मी ते येतील दुपारी. आणि हे तर सकाळीच बोलून मोकळे झाले. फोनवर बोलते एकटीच. तुम्हाला कसं वाटतंय फोनवर बोलून एकटी सांगा. व्हिडिओ कॉलवर बोलत होते बेबी सोबत. मला बाळाला बघितल्याशिवाय नाही होत. मी प्रत्येक 2 तासाला 3 तासाला माझा फोन असतो. तर हिला कसं कंट्रोल होता येईल मला ते समजत नाही. हिने 7 दिवसापासून काहीच बघितलं नाही, काही नाही, बोलली नाही. ते मला नाही होत. मला चेक ठेवावा लागतो की त्याला चारलं का, हे तसे खूप वेळ भेटतात. त्याला चारलं का, त्याचं लक्ष ठेवा. एकदम मम्मी सारखं सगळ्या गोष्टी बघतात टाइम टू टाइम. फादरनी सगळ्या जिम्मेदारी कशा पार पाडल्या पाहिजे याच्याकडून तुम्हाला नक्की शिकायला भेटेल. 100% गॅरंटी आहे. ते आपोआपच काळजी लागते की बाळा लांब आहे. जसं काळजी घेणारे सगळे बेस्ट आहेत. सगळे घेतात. सगळे काळजी अशी घेतात की बोलायचं आणि काय फोन लावायची काही गरजच नाही. पण तरी पण मन नाही मानत. एक चेक करूशी वाटतं. एक तासाला 1.5 तासाला फोन करूशी वाटतं, पाहूशी वाटतं काय करतोय, रडतोय का, काय त्रास तर नाही त्याला, शांत आहे का, सगळ्या गोष्टी. हिला कसं कंट्रोल होतंय तिलाच माहिती बस. बट चांगलं आहे
तिने तो निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे तिने लय लवकर रिकवर केलं सगळ्या गोष्टी. मी तिला दरवेळेस काहीही अडचण आली रिकव्हरीमध्ये तर मी तिला तेवढी एकच गोष्ट समजायचं की आपलं लवकर बाळाकडे जायचं आहे, तू लवकर जेवण कर, तू लवकर सगळ्या गोष्टी रिकव्हरीसाठी जे लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आहेत, काय एक्सरसाइजेस दिलेल्या आहेत ते एक्सरसाइजेस कर, काय ब्रिदिंग एक्सरसाइजेस दिलेले आहेत ते ब्रिदिंग एक्सरसाइजेस. मग ती ते बाळाची ओढ लागल्यामुळं नॉर्मल माणूस जसं ज्या वेने ती एक्सरसाइज परफॉर्म करणार असतो ना, त्याच्यापेक्षा 1-2 ते 3 पट चांगलं सगळं करते. का तर फक्त बेबीकडे लवकर जायचं आहे म्हणून. ही गोष्ट ती जी बोलली, माइंडसेट तुमचा जर पॉझिटिव्ह असला तर तुम्ही काहीही करू शकता. किती पण अडचणीत जर तुम्ही गेले, कितीही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अडचणी आल्यात, पण माइंडसेट जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवलं तर तुम्ही त्यातून बाहेर पडायची 100% ताकद ठेवू शकता. मेन म्हणजे आणि हिला जे काही गोष्टी झालेल्या आहेत हे आम्ही तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या गोष्टीमुळेच तिला खूप खोकला येतो. आणि खोकला आणि सिझर झालेली जे स्टिचेस आहे ह्याचा 36चा आकडा आहे. ह्या दोन्ही त्रास तिला संगच आहे. तर असं फंडा आहे. खोकला तिला वारंवार येत राहतो आणि सेकंड थिंग स्टिचेसवर ताण पडत राहतो. तरी पण बिचारी करते सगळ्या गोष्टी फेस. तरी एक ब्लॉग आम्ही असं बनवणार आहे ज्याच्यामध्ये स्टार्ट पासून एंड पर्यंत काय घडलं, कसं घडलं, सगळ्या गोष्टी आम्ही सांगणार आहे. पण आता कसं आहे, हॉस्पिटलमध्ये आहोत, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं आहे, काही जास्त बोलायचं नाही. कारण की बोललं तर अजून विचार येतात आणि टेन्शन वाढतं. म्हणून त्या गोष्टीवर आम्ही निवांत व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून सगळ्या गोष्टींची माहिती कळेल. भरपूर प्रश्न असतात सगळ्यांचे, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ठीक आहे. चला आता दुपारून भेटूया. आता तिला मी आतमध्ये घेऊन चाललोय. बाकीचे जे काही तिची प्रोसेस आहे, थोडीशी सलाईन बाकी आहे ती फिनिश करतो आणि मग तुम्हाला अपडेट देतो.